सध्याचं राजकीय चक्र सांगतंय की पुन्हा एकदा ठाकरे एकतर आबाद होतील नाहीतर ठाकरेंचा पक्ष बर्बाद होईल। सध्याच्या घडीला ठाकरेंचे खासदार फुटीच्या उंबरठ्यावर उभे आहेत, पण लोक तरीही म्हणतात ठाकरे संपत नाही। पडद्याआड खेळल्या गेलेल्या घडामोडी, पवारांनी पडद्यामागून ठाकरेंच्या मागे टाकलेले छक्के पंजे आणि घडलेले सगळे परिणाम, या सगळ्या गोष्टींवर आज आपण सविस्तरपणे बोलणार आहोत। फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्याआड बऱ्याच मोठ्या घडामोडी घडतायत। सध्या राजकीय वर्तुळात सर्वात मोठी चर्चा रंगली आहे ती म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये होणारे संभाव्य विलीनीकरण। शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात या विलीनीकरणाच्या प्रस्तावाबाबत चर्चा झाल्याच्या वृत्तानं राज्यातील समीकरणांना नवीन कंगोरे निर्माण झालेत। या संभाव्य विलीनीकरणाचा थेट परिणाम ठाकरे गटावर आणि पर्यायानं उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भविष्यावर होणार असल्याचं बोललं जातंय। शरद पवारांचा काँग्रेस सोडण्याचा इतिहास सर्वांना परिचित आहे। 1978 मध्ये त्यांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली आणि पुलोचं सरकार स्थापन करून राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले। त्यानंतर 1986 मध्ये ते पुन्हा राजीव गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये परतले। जेव्हा 1986 मध्ये शरद पवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा महाराष्ट्रातली काँग्रेस विरोधी मोठी मतपेढी मोकळी झाली होती। या राजकीय पोकळीचा थेट फायदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला। तोपर्यंत मुंबई आणि ठाण्यापुरती मर्यादित असलेली शिवसेना थेट ग्रामीण महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पोहोचली होती। काँग्रेसकडून दुर्लक्षित राहिलेल्या मराठा आणि इतर बहुजन समाजातील तरुणांना बाळासाहेबांनी नेतृत्व दिलं आणि यातूनच पक्षाचं मोठं बलस्थान निर्माण केलं। पवारांच्या राजकीय खेळीचा त्याही वेळी शिवसेनेवर परिणाम झाला होता आणि आता देखील पवारांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतलाच तरी याही वेळी शिवसेनेवर म्हणजे ठाकरे गटावर त्याचा परिणाम होणार असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात। पक्ष फुटीनंतर मर्यादित झालेली पक्ष विस्ताराची क्षमता आणि सत्तेशिवाय राजकारण करण्याचा संघर्ष यामुळे शरद पवारांसमोर पक्षाची पाळेमुळं घट्ट करणं आव्हानात्मक बनलंय। याशिवाय भविष्यात पक्षात सुप्रिया सुळे विरुद्ध रोहित पवार असा संघर्ष टाळण्यासाठी आणि सुप्रिया सुळेंचं राजकीय भविष्य सेट करण्यासाठी पवारांना विलीनीकरणाचा मार्ग सोयीस्कर ठरू शकतो। परंतु दुसरीकडे हेही लक्षात घेतलं पाहिजे की आजची परिस्थिती म्हणजे 1986 पेक्षा वेगळी आहे। आज काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी दोन्ही पक्ष विरोधी बाकांवर आहेत। त्यामुळे पवारांच्या विलीनीकरणामुळे निर्माण होणारी राजकीय पोकळी कॅप्चर करण्यासाठी केवळ ठाकरेच नव्हे तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल। काही राजकीय समीकरणांनुसार जर शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन झाला तर प्रादेशिक पातळीवर भाजपचा थेट मुकाबला करणारा एकमेव मोठा प्रादेशिक चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं। पवारांच्या या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जो मतदार पूर्णपणे काँग्रेसच्या छत्रछायेत जायला तयार नाही असा मतदार पर्याय म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळू शकतो। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी केवळ मुंबईचा विचार न करता संपूर्ण राज्यात आपली युती कायम ठेवत मेहनत घेतली, मरगळ झटकून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला तर भाजपला हा एक कडवट पर्याय ठरू शकतो। आपणच भाजपचे खरे प्रखर वैचारिक विरोधक आहोत हे मतदारांना पटवून द्यावं लागेल। अशा वेळी शिवसेनेचं मूळ केडर आणि सत्ता एकनाथ शिंदेंच्या हातातून पुन्हा खेचून आणणं हे ठाकरेंसमोरील सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे अल्पसंख्याकांच्या मतांवरती विसंबून न राहता काँग्रेसमध्ये गेल्यानं शरद पवारांपासून काहीशी नाराज असलेली बहुजन आणि मराठा समाजाची पारंपरिक मतपेढी ठाकरेंना आपल्याकडे ओढावी लागणार आहे। शरद पवारांच्या विलीनीकरणानंतर महाविकास आघाडीत प्रामुख्यानं काँग्रेस आणि ठाकरे गट हे दोनच मोठे पक्ष उरतील। यामुळे प्रादेशिक पातळीवर महाविकास आघाडीचा प्रमुख मराठी आणि प्रादेशिक चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचे स्थान अधिक मजबूत होऊ शकतं। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत किंवा आघाडीचं नेतृत्व करण्यात त्यांचा दावा अधिक मजबूत होऊ शकतो। शरद पवार आणि काँग्रेसचे मतदार एकत्र आल्यास भाजप विरोधी आणि सेक्युलर मतांचे होणारे संभाव्य विभाजन पूर्णपणे थांबेल। भविष्यात याचा थेट फायदा जागा वाटपानुसार उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना होईल। शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याच्या प्रवेशामुळे काँग्रेस अधिक मजबूत होईल। एक मजबूत राष्ट्रीय पक्ष पाठीशी असण्याचा फायदा उद्धव ठाकरेंना राज्यातील महायुती विरुद्ध थेट लढत देताना होईल।
खुद्द उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जाहीरपणे शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र करून काँग्रेस मजबूत करावी अशी भूमिका मांडली आहे। यामुळे या विलीनीकरणाकडे ठाकरे गट स्वतःचा राजकीय फायदा म्हणून पाहत असल्याचं स्पष्ट आहे। आता याच नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की कालपासून माध्यमांवरती ठाकरे गटाचे खासदार फुटणार अशा बातम्या आहेत। राजाभाऊ वाजेंपासून ओमराजे निंबाळकर पर्यंत सगळे लोक ठाकरेंच्या पक्षनिष्ठेच्या शपथा घेत आहेत, पण हे फुटतील अशी शक्यता जोरात व्हायला लागली। यातून पुन्हा एकदा लोकांचा जर सोशल मीडियावरचा मूड बघितला आणि पवारांचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण या गोष्टीचा जर अहवाल जोडला तर लोक म्हणजे पक्ष फुटलेला असताना सुद्धा ठाकरेंनी ज्या आकड्यांमध्ये खासदार निवडून आणले आणि विधानसभेला सुद्धा 20 खासदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या कंपॅरिझनमध्ये निवडून आणले, या सगळ्या गोष्टींमध्ये लोक ठाकरेंना संपून देणार नाही एवढं मात्र नक्की। या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? ठाकरेंचे खासदार पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहेत। याला सर्वस्वी चूक ही भाजप शिंदे गट यांनी हायजॅक केलेल्या सिस्टीमची आहे की ठाकरेंची मरगळ, ठाकरेंनी स्वतःला एका 4 भिंतींच्या आत कोंडून घेतल्याची काही कारण? या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत का? कमेंट करा। मुद्दा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होऊ द्या। जय महाराष्ट्र।